आत्ताच आपल्या सर्वांना तुमच्या सर्वांचे लाडके खासदार भास्कर गुरुजी यांनी मार्गदर्शन केलं। निलेश भाऊ आजारी असताना सुद्धा शेतकऱ्यांचा विषय महत्त्वाचा असल्यामुळे ते तुम्हाला भेटण्यासाठी व तुम्हाला पाठिंबा देण्यासाठी इथे आले। आमचे मित्र व माजी आमदार सुनीलजी भुसारा हे खास आपल्याला पाठिंबा देण्यासाठी पालघरवरून या ठिकाणी आलेले आहेत। त्याच्याच बरोबर आपल्याला नेहमीच मार्गदर्शन करणारे व आपल्या प्रश्नासाठी लढणारे जयदत्त काका असतील, दत्ताभाऊ पाटील असतील, माणिकरावजी शिंदे असतील, शिवा अप्पा असतील, ललित भाऊ दरेकर सर असतील, कुणंतभाऊ होळकर असतील, डॉक्टर असतील व त्याच्याच बरोबर सोनियाताई होळकर असतील व सर्वच मान्यवर व त्याच्याच बरोबर सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, शेतकरी बंधू आणि भगिनींनो, मी काय भाषण करणार नाही। मला फक्त आपल्या सर्वांना काही प्रश्न विचारायचे आहेत। हा जो आजचा 5 रुपये, 4 रुपये, 3 रुपये, कुठेतरी मिळाला तर 8 रुपये हा जो भाव आता मार्केटमध्ये चालू आहे तो आपल्या सर्वांना परवडणारा आहे का? फक्त मला उत्तर देत असताना हात वर करून तुम्ही उत्तर द्यावं, म्हणजे माझं म्हणणं आपल्याला समजते असं मी समजेल। हा परवडतोय का? मला जे कळालेलं आहे की आपला जो खर्च आहे एकरी कांदा उत्पादनाचा रब्बीचा हा 1 लाख पेक्षा जास्त आहे, हे खरं आहे का? त्याच्याच बरोबर खताच्या किमती हा मोठ्या प्रमाणात गेल्या काही महिन्यांमध्ये आता वाढलेल्या आहेत, बरोबर आहे का? त्याच्याच बरोबर मजुराचा खर्च आणि इतरही खर्च जर घेतला तर आज जो मार्केटमध्ये आपल्या कांद्याला भाव आहे तो आमच्या शेतकऱ्याला परवडत नाही। आता हाच रेट असाच कायम राहिला तर मग आपण काय करणार पुढे? दुर्दैवाने अशाच पद्धतीने काही शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला। मी विनंती करतो, अशी आत्महत्या करून चालत नाही। आपल्या याच महाराष्ट्रामध्ये जिथं महामानव त्याच्याच बरोबर सर्व संतांचा विचार आपल्या मनामनामध्ये आणि रक्तारक्तामध्ये आहे, तिथं रोज दिवसाला 6 ते 7 आत्महत्या शेतकरी करत आहेत। ही परिस्थिती काय येते? कारण त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जातं। शेतकऱ्याकडे बघत असताना इलेक्शनच्या वेळेस वेगळ्या दृष्टिकोनातून बघितलं जातं आणि इलेक्शन संपल्यानंतर वेगळ्या दृष्टिकोनातून बघितलं जातं। आता काल 12.5 रुपये रेट हा जो डिक्लेअर झाला तो तुम्हाला मान्य आहे का? तुम्हाला काय परवडणार आहे का? 2023 ला तुम्हाला आठवत असेल तेव्हा अशाच पद्धतीने एक ट्विट करण्यात आली होती। तेव्हा उपमुख्यमंत्री म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब आणि आताचे मुख्यमंत्री, तेव्हा त्यांनी काय सांगितलं होतं की आम्ही शेतकऱ्याला 24चा रेट देऊ। आठवतं का नाही तुम्हाला? 24चा रेट, आणि मग आता 12 रुपयाचा रेट कशाला? काय बदललं असं? उलट आमचे खर्च वाढलेत ना, आणि मग खर्च वाढले असतील तर रेट 24 पेक्षा जास्त पाहिजे का कमी पाहिजे? आता हे नाफेड बद्दल बोलतात। नाफेड मार्केट कमिटीमध्ये माल विकत घेतं का? पण पूर्वी जेव्हा घेत होतं तेव्हा व्यापाऱ्यांना कोणाबरोबर स्पर्धा करावी लागत होती आणि नाफेडला कोणाबरोबर करावं लागत होती? त्याचा फायदा कोणाला होत होता? आता शेतकऱ्याला होत होता, रेट वाढत होते आपले। पण आता नाफेड काय म्हणतं की आम्ही बाहेर कुठंतरी काही फार्मर प्रोड्युसर कंपन्या ज्या आहेत त्यांच्या माध्यमातून आम्ही माल खरेदी करू। आपल्याला कळतं का कुठं काय युनिट चालू आहे, कुठं खरेदी चालू आहे? कोणालाच काय कळत नाही। त्याचं कारण असं की तिथं दलाल बसलेले आहेत आणि त्यांच्याकडे काय केलं जातं तर जवळच्या लोकांची नावं फक्त टाकली जातात आणि व्यापाराकडनं तिथं माल घेतला जातो। तुम्ही मला सांगा, आता ठीक आहे 12.5 रुपये काल डिक्लेअर केले सरकारने, पण काही व्यापाऱ्यांनी तुमच्याकडनं माल हा गेल्या काही दिवसांमध्ये 5, 6, 7 रुपयाला घेतला का नाही घेतला? हाच माल तिथं 12.5 रुपयांनी त्या ठिकाणी घेतला जाईल आणि त्यात नफाखोरी होईल। मी खोटं बोलत नाही, त्याच्या मागे काही पुरावे। तुम्ही ऐकलं असेल या जिल्ह्यामध्ये एक माणूस खूप फेमस झालाय नजीकच्या काळामध्ये, कोण? अशीच एखादी नाफेडची खरेदी केंद्र कोणाच्या मालकीचं होतं माहिती का? खराजच्या नावाने होतं, आणि त्यात त्यांनी पैसा खाल्ला, पैसा काढला। तुम्हाला मिळाला का? त्यामुळे हा जो लढा आहे तो आपल्या सर्वांसाठी लढण्यासाठी अतिशय महत्वाचा आहे।
आम्ही इथं काय राजकारण करण्यासाठी आलो नाही. इलेक्शन आहे का कुठलं आता? कुठलंच इलेक्शन नाही. पण इथं कशासाठी आलोय? तुमच्यासाठी आलेलो आहे. का तुमच्यासाठी आलेलो आहे? कारण हे जे उत्पादन आहे, जे काय रब्बीचा कांदा आता मार्केटमध्ये आला, त्याला जर तुम्हाला भाव नाही मिळाला तर तुमच्या मुलांना शिक्षण घेण्यासाठी अडचणी येणार आहे. तुमची जी मुलं आता कॉलेजमध्ये असतील, मुली कॉलेजमध्ये असतील, त्यांची फी देण्यासाठी तुम्हाला अडचण येणार आहे. येणारं जे पीक असेल ते पीक घ्यायला जो तुम्हाला तिथं पैसे लागतात ते आज तुमच्या हातामध्ये नसल्यामुळे पुढचं वर्ष आमचं कसं जाईल हा जो प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी पडलाय त्याचं उत्तर देण्यासाठी आपण इथं आलो आहे. जे काय छोटे मोठे खर्च आहेत, जो काय तुम्ही पैसा व्याजावर घेतला असेल, बँकेकडनं घेतला असेल, जो भरायला आज तुम्हाला अडचण येते, तो कुठं भरण्यासाठी हातभार लागावा यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत. आणि त्यासाठी हा संघर्ष तुमच्या आणि आपल्या सर्वांसाठी अतिशय महत्वाचा आहे. जे आज सत्तेत आहेत त्यांचं तुमच्याशी आज काही घेणं देणं नाही. त्याचं कारण आज इलेक्शनच नाही. 2024चे इलेक्शन आधी तुम्ही 24 बोलता आणि आज सहज म्हणता 12.5. काल बोलत असताना त्यांनी काय सांगितलं? उत्पादन वाढले. मला तुम्हाला विचारायचंय, उत्पादकता तुमची कमी झाली का वाढली? आता मध्ये अवकाळी पाऊस झाला, मध्ये गारपीट झाली, त्याच्यामध्ये जे काही 5 ट्रेलर एका एकरामध्ये निघत होते, आज 2 नाही तर 2.5 नाही तर 3 ट्रेलर निघतात. हो का नाही? मग अशा पद्धतीने खर्च तेवढाच पण कांदा कमी आणि भाव सुद्धा कमी. याच्यात कसं काय चालणार आहे आपलं? आणि मग यासाठीच तुम्हा आपल्या सर्वांना कुठेतरी रस्त्यावर उतरावं लागणार आहे. खरं तर पोलीस खूप दिसत आहेत इथं. त्यांना असं वाटलं आम्ही आंदोलन नाही तर रस्ता रोको करणार आहे. आज नाही करणार, पण 6 दिवसानंतर मात्र त्या ठिकाणी 100% करणार. आणि दिल्लीला जाणारी जी वाहन आहेत, कुठं करायचं? जर पुढच्या 6 ते 7 दिवसामध्ये आमच्या शेतकऱ्याला 24 पेक्षा जास्त दर जर सरकारकडनं जाहीर झाला नाही, त्याच्याच बरोबर ज्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत कांदा दिलाय त्यांच्यासाठी आंदोलन त्यासाठी जर अनुदान हे सरकारकडनं दिलं गेलं नाही आणि आमच्या शेतकऱ्याला महत्व देऊन त्यांचं म्हणणं जर ऐकलं गेलं नाही, तर मग पुढच्या 7 दिवसामध्ये 26 तारखेला सकाळी 9 वाजता दिल्लीला जाणारा ज्या काय कुठल्या गाड्या असतील आम्ही 100% तिथं थांबवणार. त्याचं कारण असं, महाराष्ट्र कधी दिल्ली समोर झुकत नाही. त्यामुळे फोन तुम्ही केला, हे केलं, फक्त ट्विट टाकून होत नसतं. ट्विटमुळे आमचं पोट भरणार नाही. खऱ्या अर्थाने आम्हाला सर्वांना तुम्हाला निर्णय द्यावा लागेल. मला असं कळालं होतं की 9 महिन्यापूर्वी शेतकऱ्याच्या हितासाठी एक कमिटी केली होती. त्या कमिटीचा अध्यक्ष कोण? तर रंगीबिरंगी गॉगल घालणारा आणि कपडे घालणारा. काय नाव? पाशा पटेल. काय त्याला कळतं का शेतकऱ्याच्या बद्दल? म्हणजे माझ्या मतदारसंघामध्ये आला होता, काय काय बरळला मला माहितीये. महिलांबद्दल काय बोलला आणि काय, म्हणजे असा माणसाला तुम्ही जबाबदारी दिली. म्हणजे तुम्हाला जर माणसांचीच ओळख नसेल तर शेतकऱ्याला आज काय अडचणी आहेत हे तुम्हाला कशा ओळखीच्या येणार आहेत? नाही तर अडचणी कशा समजणार आहेत? 9 महिने झाले अजूनपर्यंत रिपोर्ट नाही आला. त्या माणसाला हेच माहित नाही की कांदा मार्केटमध्ये कधी येतो. खरं तर मार्केटमध्ये कांदा यायच्या आधी कुठेतरी सरकारकडे निर्णय घ्यायला पाहिजे होता आणि दुर्दैवाने आज तो निर्णय तिथं घेतला गेला नाही. आणि सरकार काय म्हणते? तिकडे कुठेतरी वॉर चाललंय. तुम्हाला एक सांगतो, हे जे तेल आहे ना, तेल जे सरकार घेऊ शकत नाही, त्याला जर कोण जबाबदार असेल तर त्याला फक्त हे सरकार जबाबदार आहे. हे इराणला वॉर चालले, अमेरिका असं करते, त्याव करते आणि आपल्याला माल मिळत नाही, तर तेल मिळत नाही, म्हणून डिझेल आणि पेट्रोल आपल्याला मिळत नाही. पूर्वीपासून इराण हा आपला मित्र देश राहिलेला आहे. तसंच आपलं खालचा जो श्रीलंका आहे तो मित्र देश आहे. त्याच्याच बरोबर आपला बांगलादेश हा मित्र देश आहे. पण या देशांबरोबर आपण चांगलं नातं ठेवलंच नाही. फक्त मिठी मारून होत नसतं. अडचणीच्या काळामध्ये त्या देशाला मदत करावी लागते. इराण अनेक वर्ष आपला चांगला मित्र असताना शेतकऱ्याची भारतातली केळी इराणला मोठ्या प्रमाणात जात होती. त्याच्याच बरोबर साखर मोठ्या प्रमाणात जात होती. शेतकऱ्यांनी उत्पादन केलेल्या बऱ्याच गोष्टी या इराणला जायच्या, म्हणून शेतकऱ्याला मदत मिळायची. आणि इराण सुद्धा आपल्याला कशी मदत करत होता? तर स्वस्तात तेल आपल्याला देत होता. फक्त अमेरिकेसमोर झुकायचं म्हणून, अमेरिकेचं ऐकायचं म्हणून, इस्रायलचं ऐकायचं म्हणून तुम्ही इराण बरोबर तिथं पंगा घेतला. इराण बरोबर तुम्ही तुमचं नातं खराब केलं आणि आज आपल्या देशाला इराण तेल देत नाही, म्हणून ही आजची अडचण आलेली आहे. त्यामुळे ही अडचण कुणी किती काय सांगितलं
तर कोणामुळे आली असेल तर सरकारचे दुसऱ्या देशांबरोबर जे चुकीचं धोरण आहे त्यामुळे ही अडचण आलेली आहे. आणि त्या अडचणीचा फटका आता कांदा उत्पादक शेतकऱ्याला सुद्धा मिळायला लागलेला आहे, बसायला लागलेला आहे. आज आपल्याकडनं जे काही कंटेनर कांद्याचे जायचे आज जाऊ शकत नाही. पण दुसऱ्या बाजूला आपण बघितलं तर रस्त्याच्या मार्गाने इजिप्त वगैरे वगैरे त्या भागातून जो कांदा आहे तो मात्र UAE नाही तर दुबईला त्या ठिकाणी चालू आहे. अहो, पाकिस्तानच्या विरोधात तुम्ही लढता, आम्ही लढतो, आम्ही तुमच्या बरोबर आहोत. पण पाकिस्तानच्या सरकारने त्या ठिकाणी कांद्याच्या बाबतीत जे काही निर्णय घेतले तिथं उत्पादन कांद्याचं वाढलंय. पण आपल्या या देशामध्ये काय झालं तर या देशामध्ये एक्सपोर्टचं धोरण कांद्याचं नीट नसल्यामुळे आज एक उद्या दुसरं याच्यामुळे या जगातला सगळ्यात जास्त निर्यात करणारा कांद्याचा देश म्हणून आपल्याला ओळखलं जायचं. सगळ्यात मोठ्या प्रमाणात जर एक्सपोर्ट कुठून केलं जात असेल, निर्यात केली जात असेल तर आपल्या महाराष्ट्रातून केली जात होती. आणि हे फालतू धोरण केल्यामुळे बंद चालू केल्यामुळे आज आपल्याकडनं कांदा घेणारे देश ते दुर्दैवाने कांदा तिथं घेत नाहीत. आणि काही देशांमध्ये कांद्याचं उत्पादन सुरू झालं. श्रीलंकेत कांद्याचं उत्पादन सुरू झालं आणि मग आज आपल्या सर्वांना तिथं अडचण येते. मला तुम्ही सांगा, तुमच्या घरामध्ये तुम्ही जर कर्ता व्यक्ती असेल तर त्या घरामध्ये ज्या घडामोडी होतात त्याला जबाबदार कोण? तुम्ही ना, कर्ता व्यक्तीच का नाही? मग आता तुम्ही जेव्हा मतदान करता, आपण जेव्हा मतदान करतो, जेव्हा या राज्यात आणि देशात जेव्हा सरकार येतं तेव्हा या देशाची पालकत्व करण्याची जबाबदारी कोणाची? मतदारांची का सरकारची? सरकारची का मतदारांची? मागच्यांना मी विचारतोय. सहज काय म्हणतात? पेट्रोल घालू नका गाडीत, फिरू नका, डिझेल करू नका, सोनं घेऊ नका. अहो, जबाबदारी तुमची आहे. जशी जबाबदारी तुमची आम्हाला तेल देण्याची आहे, जशी जबाबदारी तुमची आम्हाला पेट्रोल डिझेल देण्याची, तसंच आज आमचा कांद्याचा जो प्रश्न आहे आम्हाला नका सांगू एक्सपोर्ट होत नाही म्हणून अडचण आली. आम्हाला एवढंच सांगा आम्हाला भाव किती देता, बाकी आम्हाला काहीच ऐकायचं नाही. कारण सरकार तुमची आणि तुमच्या जबाबदारी आम्हाला सगळ्यांना मदत करायची. आणि हाच प्रश्न आपल्याला सरकारला करायचा आहे. आणि याला जर उत्तर त्या ठिकाणी नाही आलं तर मग काय करायचं? अरे 4-5 लोक बोलून होत नसतं. तुम्हाला सांगतो, इलेक्शन नाहीये आणि हे आम्ही राजकारणासाठी करत नाही. पवार साहेबांनी काल मला विचारलं, या खासदारांना सुद्धा विचारलं, काय परिस्थिती, कशी परिस्थिती. त्यांनाही माहित होतं. आम्ही त्यांना सांगितलं अतिशय वाईट परिस्थिती आहे, परवडत नाही. पण मग तुम्ही जेव्हा आंदोलन कराल तेव्हा काय म्हणून कराल? आम्ही तर फक्त जाणार आहे. शेतकरी आले तर आंदोलन, शेतकरी नाही आले तर आम्ही चर्चा करणार. तरी सुद्धा तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने तिथं आलात. आता इलेक्शन नसताना सुद्धा जर आपण सर्वजण तुमच्यासाठी रस्त्यावर उतरायला तयार आहे तर मग 26 तारखेला सकाळी 9 वाजता तोपर्यंत जर सरकारने तुमच्या बाबतीत योग्य असा निर्णय घेतला नाही तर काय करायचं? एवढा कमी आवाज मग असा असेल तर तुमच्या अडचणी तुमच्या अडचणी मग सुटणार नाही. मला एवढंच आहे, इथं असताना लोकांनी बोलू नये. मागच्यांनी सांगावं, आंदोलन 26 तारखेला सकाळी 9 वाजता करायचं का नाही करायचं? करायचं का नाही करायचं? सरकार आपलं ऐकणार नाही. जोपर्यंत तुम्ही रस्त्यावर उतरणार नाही तोपर्यंत तुम्हाला भाव मिळणार नाही. आणि जोपर्यंत तुम्हाला भाव मिळणार नाही तोपर्यंत तुमचं घर चालणार नाही. जर तुम्ही शांत बसला तर सरकार तुमच्याकडे दुर्लक्ष करणार. त्यांना काही घेणं देणं नाही. त्यांचं मत एवढंच आहे, 29ला बघू काय करायचं. अरे 29 पर्यंत आमचा शेतकरी जगला तर पाहिजे. आणि मग जगायचं असेल तर मग लढावं लागेल. आणि मग लढाईची तयारी असेल तर 26 तारखेची घोषणा या सर्व नेत्यांच्या आणि तुमच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आम्ही इथं करतो. करू का? पण तुमचा पाठिंबा असेल तर 26 तारखेला 9 वाजता चांदवडला त्या ठिकाणी आम्ही एकत्रित येणार आहे. चांदवडला 9 वाजता नॅशनल हायवे अडवायला. नक्की का? एकदा हात वर करून जोरात सांगा नक्की. माझं शेतकऱ्यांनी ठरवलं तर मग किती अहंकारी लोक नाही तर सत्ता असली नाही तर सत्ताधारी असले तर त्यांना जमिनीवर आणल्याशिवाय आमचा मराठी शेतकरी त्या ठिकाणी थांबणार नाही असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. आणि फक्त शेतकऱ्याचा प्रश्न असं समजून चालणार नाही. जे मजूर आहेत, शेतकऱ्याच्या हातामध्ये पैसाच नाही आला तर मजुरांना आपण पैसा काय देणार आहे? त्यामुळे मजुरांना आणि तिथं असणाऱ्या व्यापाऱ्यांना सुद्धा सांगा. जसं मगाशी एक उदाहरण दिलं गेलं की शेतकऱ्याच्या हातात पैसाच नसेल तर व्यापाऱ्याच्या हातात पैसा येणार नाही. तर टोटल ग्रामीण अर्थव्यवस्थाच आपली मोठ्या प्रमाणात अडचणीत येणार आहे. त्यामुळे मग या मीडिया समोर मी सांगतो, या सर्व नेत्यांच्या पाठिंब्याने या ठिकाणी सांगतो की 26 तारखेला, या महिन्याच्या 26 तारखेला सकाळी 9 वाजता कुठं? चांदवडला.
आम्ही सर्वजण तिथं उपस्थित राहणार आहोत आणि त्या तारखेपर्यंत सरकारकडनं जर शेतकऱ्याच्या मागण्या कांद्याच्या बाबतीत या मान्य केल्या गेल्या नाही तर मग आम्ही मराठी माणसं दिल्लीला झुकवल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही. दिल्लीचा हायवे हा आम्ही थांबवल्याशिवाय राहणार नाही. आणि आम्ही हे उद्या करणार असं म्हणत नाही. सरकारकडे अजून आठवड्याभराचा वेळ आहे. त्यामुळे सरकारने अजून सुद्धा या गोष्टीची नोंद घ्यावी. आम्हाला तुम्ही क्रेडिट देऊ नका, क्रेडिट तुम्ही घ्या, पण आमच्या शेतकऱ्याला न्याय द्या, शेतकऱ्याला भाव तुम्ही त्या ठिकाणी द्या आणि ते देतील अशी अपेक्षा आपण सर्वजण करू. आणि जर नसेल केली तर मग 26 तारखेला सकाळी 9 वाजता कुठं भेटायचं सर? मग भेटूया चांदवडला 26 तारखेला सकाळी 9 वाजता.